बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। बदलापूरमधील शाळेत चिमुकल्यांवरती झालेल्या अत्याचार प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून दखल। बदलापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून सुमोटो याचिका दाखल। सुमोटो याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणार सुनावणी। गोवंडीमधील देवनार जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण 103 अपात्र लोकांनी प्रमाणपत्र घेतले, त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या देवनार पोलीस स्थानकामध्ये करणार तक्रार। पुण्यातील काशीबाई नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात पुकारला संप। पगारासह इतर मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचं सुरू आहे आंदोलन। निलेश घायवळ फेक पत्ता देऊन देशाबाहेर, तर निलेश घायवळ चुकीचा पत्ता देऊन पासपोर्ट काढून लंडनला गेला। कायद्याचा धाक उरलेला नाही, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची टीका। या संदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। नवरात्र उत्सव दिवाळीसाठी मुंबई पोलिसांचे आदेश जारी। देवीच्या मूर्ती विसर्जनानंतर व्हिडिओ काढण्यास आणि सोशल मीडियावर शेअर करण्यास बंदी घातली। दिवाळीसाठी फटाके, लेझर बीम, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तूंच्या वापरावरतीही बंदी। विद्यार्थी ऑनलाईन देखील शाळेमध्ये हजर दिसणार। युडायस प्रणालीमध्ये प्रवेश नोंदीसाठी 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ। बीएससी नर्सिंग नोंदणीसाठी 5 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ। राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थी नोंदणी करू न शकल्यानं ही मुदतवाढ। गेटवे ऑफ इंडिया गिरगाव चौपाटीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी माजी सैनिकांची गस्त। पर्यटन विभागाकडून पर्यटक सुरक्षा बल उपक्रम। पुण्यातील हडपसर, खडके आणि पुणे स्टेशनवरून दिवाळी स्पेशल ट्रेन धावणार। नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय। या गाड्या 25 ते 2 नोव्हेंबर दरम्यान धावणार।